मंडळी, 21 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटातील सुंदरशा गाण्यानं कालच्याप्रमाणे आजच्याही भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आणि आता निराशेच्या आवर्तनात मनोरंजनाचं परिवर्तन घडवायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, कालच्याप्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे प्रेमाची गोष्ट 2 ची टीम. आणि आज त्यामध्ये आणखी 2 नावांची भर पडलेली आहे. मंडळी, दरवेळी मराठीमध्ये तितक्याच एनर्जीनं आणि सातत्यानं रोमॅन्टिक हिट देणाऱ्या अविनाश चंद्रचूड आणि विश्वजित जोशी अर्थात संगीतकार जोडी अविनाश विश्वजित यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सिनेमाविषयी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता आपण वळणार आहोत आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, आता एक कपल दुसऱ्या कपलला देणार आहे प्रेमाचे धडे. चला बघूया यात कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान होते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. जरा शांत राहा आणि सतत चिडचिड चिडचिड करायची काही गरज नाहीये. बस. काय देऊ? कॉफी का पेक भरू डायरेक्ट? ईशा, मग काय झालं? ब्रेकअप झालंय तुझं म्हणून विचारतीये. प्लीज यार, डोंट बी सो टिपिकल प्लीज. काय आय एम ओव्हर ओंकार. बस झालं, बस. यू नो व्हॉट, आय एम ऑलरेडी ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स. काय ब्रेड क्रम्बिंग विथ माय एक्स म्हणजे काय? म्हणजे ओंकारच्या आधी जो माझा बॉयफ्रेंड होता, माझा एक्स, त्याच्यासोबत मी चॅटिंग सुरू केलंय. प्रिया, बिकॉज आय नो की ओंकार आता त्याला स्टॉक करणार, मलाही स्टॉक करणार, आणि मग त्याला दिसणार की आम्ही दोघे ऑनलाईन आहोत आणि मग त्याला त्रास होणार आणि मला तेच हवंय. काय अगं? यु नो व्हॉट, मी टंबल आणि फिंडरवर पण माझं अकाउंट काढलंय आता. प्रिया, हे चुकीचं नाही, आहे. मी हे एक मिनिट, हे तुलाही माहितीये हे चुकीचं आहे. त्या ऍप्स वरती प्रेम मिळणार आहे का तुला? प्रेम कोणाला पाहिजे? मला त्याला जेलस करायचंय, मला त्याला त्रास द्यायचाय फक्त. मला ना कळतच नाही, मला तू कळतच नाहीस. फक्त 4 वर्षाचं अंतर आहे आपल्यामध्ये, पण तुझ्या प्रेमाचे डेफिनेशन काय आहेत ना मला खरंच कळतच नाही. प्रथू, प्रथू, काय अरे आलात तुम्ही? सॉरी, आम्ही आतमध्ये पॉडकास्ट बघत बसलो होतो. आम्ही कोण? नाही ऐक, काय नाही, कोण नाही. हे काय? चड्डी. ती दिसतीये मला कुठे? इथे बाजूला स्टँड येणार आहे प्रथू. ठीक आहे इथे काय त्यात काय, इथे वाळत घातली काय तिथे वाळत घातली काय? आणि मुळात ना तुझ्या या मोठ्या कपड्यांमध्ये ना माझी चड्डी घुसमटते. दोन दिवस सुकत नाही. एक तर माझ्या 2च चड्ड्या आहेत. एक सुकली नाही, दुसरी अलटी पलटी करून घालावी लागते. आजवर पलटी करून घातली. प्रथू तू ना शी काय? शी प्रतू हे बघ, अल्टी पलटी हे जागतिक सत्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. ए पम्या यार, सब टीन गरम हो गया. अरे चिल्ड वगैरे आहे की नाही? हा, इथे काय करतो? ऐक ऐक माझं. मी तुला सांगितलंय ओव्हर हे, मला याचं तोंड नाही बघायचंय. आय नो. मला पण तुझं तोंड बघायचं नाही, कळलं ना? चल रे. मला माहिती असते ना तू येणार आहेस, मी आलो. पण क्या है यार पम्या, ये क्या है यार? मी चाललो अजयला. नाही 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 जाऊ द्यायला. नाही, अरे, ऐक, दोघे एक एकत्र मिनिट. जाऊ अजयला थोड्या वेळ जरा. प्रथू, लेट मी हँडल दिस. तुम्ही 1 मिनिट बसा प्लीज. 1 मिनिट बसा. प्रिया प्लीज बस. माझ्यासाठी बस. कुठली संगीत खुर्ची खेळते? ती बसली, तू उठला, बस ना. ती सांगते ना, बस बस. नाही ऐकणार, तर नाही ऐकणार. ओंकार प्लीज बस ना रे. ऐकतो मी इथे बसतो. सी, मी इथे बसणार मग. बर कुठेही बसा. आम्ही मुद्दामून तुम्हाला इथे बोलवलंय दोघांना एकत्र. अरे ऐक ना, नको हा लुक देऊस. तुमच्या चांगल्यासाठी करतोय काहीतरी. यार किती चांगलं रिलेशनशिप आहे तुमचं. एवढ्या तेवढ्यावर ना लगेच ब्रेकअप 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 काय आहे? आम्ही दोघं 2 वर्ष लिव्ह इन मध्ये राहतोय. तुम्हाला बघून, तुमचं रिलेशनशिप बघून आम्हाला किती छान वाटतं माहितीये. आम्हाला तुमच्यामुळे लग्न करायला पाहिजे आपण असं वाटायला लागलं. इतकं भारी रिलेशनशिप आहे तुमचं आणि हा धक्का दिलात तुम्ही. एवढं काय झालंय तुमच्यात रे? एकदम एकमेकांचे चेहरे बिरे बघणार नाही, एवढं काय झालंय नाही अचानक? तर काय. ए अचानक वगैरे कुछ नहीं होता.
कळलं ना हे अचानक वगैरे काय नाही, एका वर्षात 14वं ब्रेकअप केलंय हिने माझ्या बरोबर. प्रिया म्हणजे काय मेरे को तुला मला ना असं वाटतं ना, मी कितीही काहीही केलं ना तरी हिला सॅटिस्फाय करूच शकत नाही. नाहीच करू शकत कारण त्यासाठी आधी कळावं लागतं की गर्लफ्रेंडला काय हवंय. अरे मग सांगा ना काय हवंय. गेसिंग गेमचा कंटाळा आलाय मला पम्या. एका मनातलं सांगताय का मी सांगताय बसलोय ध्यानाला, इथे बबल येतात आणि मला कळतं का. अरे अरे नाही यार पम्या, मला माहिती हे मनातलं बोलतोय, थांब. अरे मग सांगा ना. मग माझ्या मनातलं कळतच नाही. तुला माझं कधी कळणार. माझं नाही म्हणजे नाही असतं का. अरे मग नाही म्हणजे नाही नसतं तर मग हो म्हणा ना. नाही कशाला म्हणता तुम्ही. शांतपणे बोलूया का आपण? शांतपणेच बोलूया नाही, आपण. शांतपणे नाही हा, जमणार. शांतपणे. हिचे मूड स्विंग्स माहिती आहेत का तुला किती आहेत ते. एवढे मूड पण नाहीये जगात, एवढे मूड स्विंग्स आहेत. देव वरून हैराण आहे. एवढे मूड मी कधी बनवले यार. काय बोलतोय मला सांगते ही मला सांगते पम्या. अरे ही मला तुमचा तेव्हा त्या दिवसांमधलं तुम्हाला मानसिक तांडव तुम्हाला कळणार नाही आंदोलन. तेच ते आंदोलन जे काय असतील ते मला नाही कळणार. हो मी मुलगा आहे, नाही कळणार. मी काय करू. नाहीच बरं, कळणार. 5 दिवसाचं सोडून दे ईशा. 30 दिवस बाकीचे 25 दिवस तेव्हा कसले मूड स्विंग्स आहेत. अरे सिराजचा बॉल पण नाही एवढा स्विंग हो जेवढ्याचे स्विंग होत आहेत प्रत्येक बॉल. मी म्हणतो अरे कुठे खेळू कसा. शांत हो. चल यार. प्लीज यार ईशा, मला खरंच कंटाळा आलाय यार. मला पण कंटाळा आलाय. ट्रम्प टॅरिफ ज्या रेटनी बदलतोय ना त्याच्या डबल रेटनी ही मूड बदलते हिचे. मला सांगते नार्सिसिस्ट आहेस तू. नार्सिसिस्ट. ओंकार फुगल करू नकोस आत्मकेंद्री. हा काय बोलला मला आता. ते मी नार्सिसिस्ट आहे. नाही. नार्सिसिस्ट आहेस. माझं थेट असतं. माझं नार्सिसिस्ट म्हणजे नार्सिसिस्ट. मी नार्सिसिस्ट आहे. ओ. हे तू मला बोलणार की मी नार्सिसिस्ट आहे. अर्ध्या वाक्यात 5 वेळा मी बोलली आहेस म्हणजे विचार कर. प्लीज तू आहेस नार्सिसिस्ट. अरे एक नंबरचा इगोमेनियाक आहे रे हा. मी इगोमेनियाक आहे. तू इगोमेनियाक आहेस. मी इगोमेनियाक आहे. तू ओव्हर थिंकर आहेस. नाही तू टॉक्सिक आहेस. तू सेल्फ सेंटर्ड आहेस. तू अरे मॅनिप्युलेटिव्ह आहेस. थांबा ना मला नाही सर्च करते तेवढं पटापट. मी पहिल्याच शब्दावर आहे. काय होतं तो पहिला. नार्सिसिस्ट. ते नाही रे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स काय होतं काय ते? इगोमेनियाक. इकॉनॉमिक हा. इगो अहंकारी अर्थ आहे त्याचा. अहंकारी माणूस आहे एक नंबरचा. हा? ओके. हो आहे. वाटत नसला ना इथून तरी आहे. साधा 777 चा रूल नाही फॉलो करू शकत हा. 7 7 7 7 फुगलवर नसेल ते. हे नाही त्यांचं काहीतरी आहे ना. अच्छा तुम्ही हे फुगलला नाही सांगितलं नाही त्या काय 777 काय. 777 चा रूल यांनीच ठरवला होता. यांनी काय ठरवलं की दर 7 तासांनी आपण एकमेकांना आय लव्ह यू टेक्स्ट करायचं. हा काय म्हणाला माहितीये 7 hours इज टू लॉंग बेबी. 7 तास मी तुला आय लव्ह यू न म्हणतं कसं राहू. 7 मिनिटाला मेसेज करायचा ग आय लव्ह यू. आणि आता ही इज फॉरगॉटन. आता काहीच नाही. एकही मेसेज येत नाही. मी आता जुनी झाले ना. ए. आता कशाला. या मी विसरलो वगैरे नाहीये. मी मुद्दामूनच करत नाही. ओ थँक्यू. करू नको. मी आय लव्ह यू रिप्लाय केल्यावर हिचे काय रिप्लाय यायचे. काय रिप्लाय यायचे. काय? लव्ह यू. आय घालायला वेळच नाही हिच्याकडे. आय लव्ह यू लिहिना. मी बोलतोय ना आय लव्ह यू. मग ही का नाही बोलत आहे समोरून आय लव्ह यू. तेच झालं ना. किती ओंकार. नॉनसेन्स आर्ग्युमेंट आहे हे नॉनसेन्स आहे. हो. हे नॉनसेन्स आहे. मी पम्या एका पॉडकास्ट मध्ये मी ऐकलं होतं पम्या की फक्त लव्ह यू जे म्हणतात एकमेकांना पार्टनर्स ते दॅट शोज लॅक ऑफ इंटिमसी, लॅक ऑफ इमोशनल बॉन्डिंग. आणि मुळात तुम्ही पण लक्षात ठेवा आय लव्ह यू टू म्हणणं हे पण मी एका पॉडकास्टमध्येच ऐकलं पाहिजे. आय लव्ह यू टू म्हणणं हे चुकीचं आहे. आय लव्ह यू टू म्हणजे काय मी तुझ्यावर पण प्रेम करतो. म्हणजे तुझ्यावर पण हिच्यावर पण तिच्यावर पण त्याच्यावर पण. आय टू लव्ह यू पाहिजे. मी पण तुझ्यावर प्रेम करतो. मूर्ख आहेस तू. मूर्ख ओंकार. हो मूर्ख आहेस. एक तर हे काहीतरी रिकाम टेकडेपणा करत बसतोस दिवसभर. ते पॉडकास्ट बघत बसतोस. आजकाल कोणीही पॉडकास्ट करतात त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ना भांडणं नसतात करायची. कळलं ना. मुळात ना हा 777 रूलच रिकाम टेकडेपणाचं लक्षण आहे. थँक्यू. थँक्यू. तुझा रूल आहे हा. थँक्यू काय. काय करताय तुम्ही यार. किती भांडताय. काय रूल बिल. आम्ही 2 वर्ष लिव्हिंग मध्ये आहोत. आम्ही काय रूल बिल नाही बनवलेत. काय रूल नाही पाळत. मी शेवटचं आय लव्ह यू हिला कधी बोललोय माझं मलाही आठवत नाहीये. आय लव्ह यू बापरे मी तर कधी ऐकलंच नाही असं वाटतंय. आमच्याकडे तर उलटा 777 रूल आहे. म्हणजे मी मेसेज केल्यानंतर 7 दिवस मेसेज उघडायचा पण नाही. हा रूल आहे. मध्ये मेसेज केला होता मी दुधाचं बंडा 8 टाक. मी विसरली आहे टाकायला.
7 दिवसांनी घरात घाण वास यायला लागल्यावर कळलं की 7 दिवस मेसेजच उघडला नाहीये आम्ही. त्याच्यानंतर ते दूध टाकलं आतमध्ये फ्रीजमध्ये, मग मी ते काढून कचऱ्यात टाकलं. आय लव्ह यू वगैरे कुठेच राहिलं. करेक्ट आहे. छोटे छोटे मुद्दे सोडून द्या रे, सिरियसली. ठीक आहे, फाईन फाईन. या रूलचं मी सोडलं. ओके, सोडलं. व्हॉट अबाउट 14.2? म्हणजे मला चिल्ड काहीतरी दे प्लीज, मला चिल्ड काहीतरी दे. थांब, मला आधी ते 14.2 चं मिळू दे काय. त्या- त्याच्यावर नाही सापडणार, ते आमचं आहे. तू आधी काय होतं 777 आणि आता 14.2. मी प्रेम करता की मटकाला होता ग. थँक्यू तुमचं अख्खं प्रेम आकड्यांमध्येच आहे. थँक्यू. अरे कुठलं थँक्यू, याचाच रूल आहे हा. काय से रूल? नो, से नो नाही आहे हा तुझा रूल. याने ठरवलं की दर आठवड्याला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. आय सेड ओके, दर आठवड्याला. हा, आणि जगाला सांगायचं की आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे. त्यामुळे आम्ही फिन्स्टावरती दर आठवड्याला बायोमध्ये अपडेट करतो की आम्हाला किती आठवडे झाले. माझा बायो चेक कर, आत्ता चेक कर. इट इज 14.2. याचं चेक कर, इट इज 14. 2 आठवडे राहिलेत फक्त. 2 आठवडे कसे काय राहिले ओंकार? अगं 14 महिने मी लिहितोय ते बघ ना यार. 2 आठवडे तरी ऍडजस्ट कर. 2 दिवस पण नाही ऍडजस्ट करणार. हाऊ डेअर यू फॉरगेट. टॉक्सिक आहेस तू, टॉक्सिक. काय करतायत? मुळात अॅनिव्हर्सरी शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुम्हाला? अॅन्युअल, वर्षाने सेलिब्रेट करायची असते. आठवड्याला कोण अॅनिव्हर्सरी करतं? आणि दाखवायची काय गरज आहे हे सगळं? आणि मुळात तुमच्या ह्या मुद्द्याला मी हड बोलतो. कोणाला टाइम आहे ते अॅनिव्हर्सरी लक्षात ठेवायला? अॅनिव्हर्सरी दूरची गोष्ट आहे. आमच्या रिलेशन मध्ये मला हिचा बर्थडे पण लक्षात नाहीये. एक वेगळी टॅग वापरतो हिचा बर्थडे लक्षात ठेवायला मी. काय? हा, काय आहे, आमचे ते नगरसेवक आहेत, त्यांचा कुत्रा मेला होता हिच्या बर्थडेच्या दिवशी. आणि तो नगरसेवक थोडा इमोशनल आहे. तो काय करतो, दरवर्षी बॅनर लावतो. ते असतं ना काय ते, प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, आणि ते समोरच असतो ना बॅनर. तो बॅनर बघितल्यावर मला लक्षात येतं की आज ईशाचा बर्थडे आहे. मग मी ते ऑनलाईन केक, ते उघडणारं फुल वगैरे मागवतो आणि ईशा हॅपी बर्थडे, आणि पण ही खुश होते त्याच्यावरती. हिला वाटतं माझ्या लक्षात आहे हिचा बर्थडे. मुळात आपण जन्माला येऊन असा काय तीर मारला की आपला बर्थडे सगळ्यांच्या लक्षात राहील? ऐका, शांतपणे ऐका माझं. तुम्ही लिव्ह इन मध्ये राहा आमच्यासारखं. सॉर्टेड गोष्टी सॉर्टेड असतात. नो 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 नो, प्लीज प्लीज प्लीजच प्लीज प्लीजच. प्लीज मध्ये राहायला नाही बोललो, लिव्ह इन मध्ये राहायला बोललोय. मी या माणसाबरोबर लिव्हिंग मध्ये राहू शकत नाही. एक नंबरचा अनरोमॅन्टिक माणूस रे हा. मी अनरोमॅन्टिक आहे प्रिया? हो, ऐकून नाही आलं? मी थेट बोलले ना आता, ऐकून नाही आलं? मी अनरोमॅन्टिक आहे पम्या? मी अनरोमॅन्टिक हा? आहे? मी अनरोमॅन्टिक आहे? सांग हिला पम्या. मी काय सांगू तुझं रोमॅन्टिक? असं नाही यार पम्या. मी ईशा आमच्या दर मंथरवरसरीला जे काय आहे त्याला मी आमचा फोटो डम टाकतो की नाही? टाकतोच, माहितीये, आम्ही बघितलं. टाकतो ना यार. मग अजून काय रोमॅन्टिक पण हवा यार आयुष्यात? छछोर. रोमॅन्टिकनेस हे छछोर शब्द आहेत. काय बोलतोय? अरे आमचं रिलेशन घ्या ना. 2 वर्ष लिव्ह इन मध्ये आहोत आम्ही. आम्हाला काही फरक पडत नाही. अॅनिव्हर्सरी कधी आली कधी गेली काय नाही. आम्ही खुश आहोत दोघे. हा, ऐक ना पम्या, अगदीच असं काही नाहीये. असतं, महत्वाचं असतं हे सगळं. पण ती तारीख आहे ना, ती विसरली तर ठीक आहे. समोरच्या माणसाचं प्रेम आहे ना आपल्यावर, ते महत्वाचं. चल गे, चल ईशा चल. मुळात प्रेम भीम या गोष्टी नसतातच. मी हा मताच आहे. प्रेम भीम काही नसतं, असते ती फक्त सवय. प्रिया, हे बघ, एखाद्याची आपल्याला सवय लागते, मग आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्या प्रेमात पडलोय, मग आपली लागते. एवढं सिंपल आहे, प्रॅक्टिकल. हिला विचार. करेक्ट बोल, करेक्ट. ऐक ना, काय बोलतोयस तू? प्रेम आहे ना आपलं, मग प्रेम महत्वाचं की नाही? ही अशी फालतू रोमॅन्टिक झाली की मला भीती वाटते. हिला मग स्टॅच्यू करावं लागतं, मग नॉर्मल करावं लागतं. अरे हिच्या सगळं लक्षात असतं. म्हणजे आम्ही पहिल्यांदा कधी भेटलोय, पहिल्यांदा एकमेकांना काय गिफ्ट दिलं, किंवा एकमेकांच्या हाताला स्पर्श कधी झाला, सगळं हिच्या लक्षात असतं. आणि माझं उलट आहे. माझं हे काही लक्षात नाही. म्हणजे कशाला लक्षात ठेवायचं? माझं हिच्यावर प्रेम आहे, हिचं माझ्यावर प्रेम आहे. प्रेम मनात असलेलं पाहिजे ना. कशाला लोकांना दाखवा? जो शब्द बोलता येत नाही म्हणता सर्व, कशाला बोला तो? कशाला? मी आहे की रोमॅन्टिक? हिला विचार. सॉरी ओव्हर. सांग. हे बघ, अगदीच
अगदीच हा म्हणतोय तसं नाहीये, थोडं आहे, पण पण प्रेम महत्वाचं असतं. प्रेमा विमाचं नाही ग, लिव्हिंग मध्ये राहायचं ते सांग. प्रेम बिम काय नसतं. अरे मी हिला म्हणालो आपण राहूया लिव्ह इन मध्ये, आपण एकत्र राहूया, पप्पी अडॉप्ट करूया, पण नाही, हिला काही करायचंच नाहीये. हिला इंडिपेंडेंट राहायचंय. पाल बघितल्यावर हिची घाबरते, ही इंडिपेंडेंट राहणार. मीला सांगितलं होतं ईशा की आपण डॉग घेऊया. आय थिंक दिस इज अ वंडरफुल आयडिया. बघ हे किती छान आहे. म्हणजे पपी तुम्ही अडॉप्ट केला पाहिजे. इट विल हेल्प. आगालेस तू, इथे घरात माणसांना राहायला जागा नाही, कुठून कुत्री पाळायची आपण. नो ब्रो नो. मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलंय. चकचक करू नकोस हं, तू आधीच सांगतोय मी. पॉडकास्ट मी ऐकलंय एका पॉडकास्ट मध्ये की पपी घेतल्यावर जो काय बॉन्ड आपला तुटलेला असतो, जो काय आपण लांब गेलेलो असतो, ते आपण जवळ येतो. हा, पेट पेरेंटिंग मुळे यु नो टाईट होतो यार बॉन्ड. आपलं कनेक्शन अजून जास्त वाढतं, कारण आपण रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करायला शिकतो ना. ऐकायचंच नाहीये हिला. हे चांगलं आहे. हे मस्त आहे. सी ए बावळट, ए बावळट, कशाला पण काय सपोर्ट करते. काय कसलं बॉन्डिंग ए कुत्रे पाळण्याने कसलं बॉन्डिंग वाढणार आहे. काय बॉन्डिंग वाढतं. मी तुला हेच सांगतोय, लिव्ह इन मध्ये राहा. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकत्र राहायला लागले ना, जेव्हा गर्लफ्रेंडच्या हातापायावरचे केस वाढताना बॉयफ्रेंड बघतो ना, तेव्हा सगळं बॉन्डिंग संपतं. एंड. सिरियस. कुत्रा पाळून काय होणार आहे मला सांग ना. अरे झोपेतून उठलेल्या गर्लफ्रेंडचा जेव्हा चेहरा आपण बघतो ना, तिच्या चेहरा जो प्राणी दिसतो ना, तो जगातल्या कुठल्याही झू मध्ये दिसत नाही. अरे आमचंच उदाहरण घे. ही झोपेतून उठल्या हिचा चेहरा असा सुजलेला असतो, असा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तू इथे असते. इथे बुलडॉग असतो रे. इथे बुलडॉग दिसते ही बुलडॉग. करेक्ट की नाही. आणि मुळात घरात एक बुलडॉग असताना मी दुसरा कुत्रा कशाला पाळू. ए कुत्र्या, तू पाळतोयस मला? तू तू मला पाळतोयस का मी तुला पाळते? भूक लागल्यावर शेपूट हलवत लाळ गाळत कोण येतं माझ्याकडे? जेवण कोण देतं तुला? मी देते ना. डोकं दुखतं जरासं. तोंडातल्या तोंडात बोलल्यानंतर 2 हात येतात, डोक्याला मसाज करतात. ते कोण करतं रे? मी करते. तू काय करतोस? सर संडासचं फ्लश नाही करतायत तुला. तू मला पाळतोयस. हे ईशा, मी जस्ट फन करत होतो. म्हणजे पणकन देईन ना. खरंच सांगते, पणकन देईन. ये भाई, ये मेरा ईशा मैदान में आ गया. ये ईशा का तेवर. ती बोलते मला, पण इनडायरेक्टली सुनावते तुम्हाला दोघांना. काय तुला बोलतेय डायरेक्ट तोंडावर थेट. तुला बोलतेय. तू फालतू आहेस. ईशा आम्ही खाली बस. ओंकार खाली बस. खाली बस ओंकार. रादर थँक्यू. थँक्यू. तुमच्यामुळे मला कळतंय ह्या रिलेशनशिप साठी काहीच करत नाहीये. मी सगळं करतेय. म्हणजे मी विचार करत होते की हा बिचारा दमून येतो म्हणून गोष्टी विसरत असेल. क्रिएटिव्ह माणसं जरा असतात अशी. अरे लयच असाच आहेस फक्त. मी आंधळी झाले होते प्रेमात. ते चल ना ईशा, छोड ना, मी बघतो काही पडतो. ना एक. अगं ईशा, आपण ऐक ना, आपण यांचं सॉर्ट करतोय ना. खड्ड्यात गेलं त्यांचं. ईशा, 14 वेळा ब्रेकअप केलात ना प्रिया? हो. डू यू नो व्हॉट इट मीन्स? खाली बस. 14 वेळा त्यांनी ब्रेकअप केलाय म्हणजे 13 वेळा त्यांनी पॅचअप पण केलाय. म्हणजे दे आर वर्किंग टुवर्ड्स द रिलेशनशिप. त्यांना काहीतरी करायचं एकमेकांसाठी. ते एफर्ट्स घेत आहेत एकमेकांटुवर्ड्स. म्हणून डिसअपॉइंट होत आहेत, म्हणून भांडणं होत आहेत. द रिलेशनशिप इज अलाइव्ह. आपलं काय ऑटो गिअरची गाडी मिळाली आहे. ती पण मला गाडी नाही चालवता येत. गाडी नाही चालवता येत. ऑटो गिअरची गाडी पण चालली आहे स्वतःच्या स्वतः. आपण पाय वर करून बसायचं फक्त. चालली आहे गाडी पुढे. ईशा 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 रिलॅक्स. ईशा ईशा, मी मी नानू बाबू आहे ना तुझा. मी क्यूट आहे ना. बाबू आहे तर मग मम्मीकडे जा ना तुझ्या. माझ्याबरोबर कशाला राहतोयस? आई नाही तुझी. हा, तुला पाळायला आई नाहीये तुझी. आईकडे जा आणि मोठा झालास की परत ये मग. नाहीयेस. अगं ईशा, इकडे जा. लांब जा. मी अगं नाही म्हणजे पम्या ये इकडे ये. अगं कसं आपलं ह्यांच्यासारखं नाही ना, छोट्या छोट्या मुद्द्यांवरती बोलायचं, भांडायचं. आपलं एक प्रेम मॅच्युअर्ड आहे ना, आपलं प्रेम. हो, तुझ्या निर्लज्जपणाला आणि माझ्या दुर्लक्ष करण्याला आपण मॅच्युअर्ड म्हणायचंय. ही मॅच्युरिटी आहे रिलेशनशिप. मूर्ख माणसा, काय करतोस, काय वागतोस ते कळतंय का तुला?
मी आंधळी झाले होते रे प्रेमा. थँक्यू. वेलकम. मी सगळं समजून घेते, मॅच्युअर्डली रिॲक्ट होते, म्हणून तुला हे रिलेशनशिप मॅच्युअर्ड वाटतंय. आता कळतंय मला. आय थिंक आय एम डन. ईशा 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 listen. आय थिंक आय एम डन. ईशा ऐक. मला फिंडरवर प्रोफाईल उघडायची आहे. ईशा, no. ऐक ना ऐक ना ईशा, तू काय फिंडर नको. ईशा असं नाहीये. आपलं प्रेम पलीकडचं आहे ना ईशा. काय मला पलीकडचं प्रेम? मला आत्ता हे बघ समोरासमोर अलीकडचं हे प्रेम हवंय मला. मला माझ्यावर प्रेम करणारा माणूस हवाय. माझी सवय असणारा माणूस नकोय फक्त. काय? आपलं नाही तसं. आपलं फालतू आहे, यांचं बरं आहे. ईशा ऐक ना ईशा. I'm done. नाही ईशा ईशा ऐक, I'm really done. Please, ईशा ऐक मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. ईशा मी आंधळी झाले होते. ईशा मी मनापासून सॉरी बोलतो ईशा. फाडून दाखव का ईशाच असेल इथे. अति करतोयस आता. नाही, ऐक ना खरं वाटेल तेवढं बोल. आम्ही खरंच बोलतोय. आय एम सॉरी सिरियसली. आर यू रिअली सॉरी? आर यू फीलिंग सॉरी? डू यू रिअली वॉन्ट टू अपॉलोजाइज? रिअली? तुला खरंच सॉरी वाटतंय? एवढं माहिती आहे रे मला. हा टोन आहे सगळ्यांशी बोलण्याचा तुझा. म्हणजे प्रेम करण्याची गरजच न वाटणं, याला प्रेम कसं समजतो आपण? मी फ्लो मध्ये बोलतो. प्रेम केलं पाहिजे रे. मी फ्लो मध्ये बोलतो ना, विचार न करता यापुढे. करत जा विचार, नाही तर घरी जा. ईशा ईशा तू काय नाही, आय एम डन प्रिया. नाही अगं, खूप होतंय. please. करेल तो, करेल करेल. मी करेन. मी करेन. करेल, याच्यापुढे करेल. विचार करू. तू बोलशील ते. तू भाई तू बोल ना. याच्यापुढे माझं बोलणं बंद. मी फक्त एका कोपऱ्यात लिहित बसेन. तू बोलशील ते करेन. तू बोल, काय करू बोल. 777 रूल पाळायचा. 7 तासांनी रोज तुला आय लव्ह यू बोल. नाही बोलायचं. काय करायचं? दर 7 मिनिटांनी झाडू घ्यायचा आणि घराचा केर काढायचा. दर 7 मिनिटाला मला घर स्वच्छ पाहिजे. नाईस. दर 7 तासांनी माझ्यासाठी गरम गरम आल्याचा चहा करायचा स्वतःच्या हातांनी आणि मला समोर आणून द्यायचा. मला गॅस नाही पेटवता येत. शिकायचं मग आता. मम्मी कडे जा सोना बाबू आणि शिकून ये मग. हा? दर 7 दिवसांनी टॉयलेट साफ करायचं. मला माहिती तुला फ्लश पण करता येत नाही, पण करायचं आता. अख्खं टॉयलेट मला दर 7 दिवसांनी साफ पाहिजे. दर 7 महिन्यांनी लॉंग ट्रिपला जायचं. सगळा खर्च कोणी करायचा? तू. हा जमेल? जमेल मग चल केर काढायला घे. लगेच करायचं. कसं बोलतेस ग तू त्याला? ईशा नको कसं वागू. तू का रडतीये? त्यामुळे रडतेय ती. का भांडताय तुम्ही यार? माझ्या प्रियाला रडवलत ना. मला प्लीज हे आवडलेलं नाही. प्रिया, आपण इथे नको थांबायला. ह्यांचं खूप टॉक्सिक आहे. आपण आपलं नीट सॉर्ट आउट करूया. हो हो हो. आय एम सॉरी. 777 माझे 12 झाले. तुझी चूक आहे त्याच्यात. तुझी चूक आहे त्याच्यात. त्यांना नको बोलूस. प्रिया, ठीक आहे. त्यांचं प्रेम आहे. आपण नको थांबूया इकडे. आपण 666 चा फॉर्म्युला घेऊया. Okay. आय लव्ह यू. आय टू लव्ह यू. एक मिनिट इथे आम्हाला जरा बोलायचंय तुमच्याशी. हे? हो, आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. इथनं ललित यार. अय ललित, तू काय खाली घर घेतलंस की काय? दर आठवड्याला येतोयस वर तू. ललित आहे? अरे नाही बाबा, गेल्या आठवड्यात पण आलेलास ना. खरं सांग. अरे आणि नाही. तू पण ना यार, दरवाजाचा वापर कर ना कधी रे. सरळ आपला आरपार यायचं म्हणजे मला ना खरंच कळत नाही. अरे तुमचा आवाज आरपार पार दूरपर्यंत येतोय तुमचा आवाज. आमचा आवाज लांब येत होता. मग हा म्हणजे तुमच्या भांडणाचा. ते काय काय अरे, काय राडा काय झालाय? नाही, आमचं झालं होतं ब्रेकअप. तर आमचं पॅचअप करण्यासाठी ह्यांच्या घरी आम्हाला बोलवून घेतलं. तर आमचं सॉर्ट करता करता हेच भांडायला लागले. भांडायला लागले म्हणजे हा फालतूच आहे. काका काय केलं याने? काहीच नाही करत. हा प्रॉब्लेम आहे. त्याला सोय पाहिजे, फक्त जबाबदारी नकोय त्याला. काही गृहीत धर तुम्हाला. ए पम्या, काय यार, काय भांडणं करता यार? हे बघ, प्रेम टिकवायचं असेल ना तर एक सोप्पा फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवायचा फक्त. काय? फॉर्म्युला. हो, 21-10. माझा मोबाईल तिथे आहे. गुगल करू नकोस. त्यांचं काहीतरी असेल. तुला माहित 21-10 अरे, मला पण नेमका माहित नाहीये. काय हा काय फॉर्म्युला? काय तू एक मिनिट मी सांगते. 21-10 म्हणजे 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबरला आमचा प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. Correct. तो बघणं म्हणजे 21-10 चा फॉर्म्युला.
करेक्ट. असं आहे हा हा. पण त्याच्यात फॉर्म्युला मिळेल मला सॉर्ट होतील गोष्टी. अरे सोपं असतं रे. हे बघ, प्रेम टिकवायचं असेल ना तर काय आहे की आपण प्रेमात कोणाला गृहीत धरायचं नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि दुराग्रही व्हायचं नाही प्रेमात. म्हणजे सिनेमा बघितला की सॉर्ट होतील गोष्टी. हो होणार ना. नाही म्हणजे ही तर मी एकच गोष्ट सांगितली तुला. सिनेमामध्ये अजून भरपूर गोष्टी येतात. म्हणजे असं समजू नको मी तुला एक सांगितलं हा एवढाच फॉर्म्युला नाही, अजून भावा भरपूर tips आहेत. देवासारखा आलायस भावा. अरे होऊ दे तुझ्या मनासारखं. होईल होईल. नशीब बदलेल तुझं. अरे, मी आणि इशू आम्ही दोघं पण बघू हात असे सोड, हात सोड. ना. 21 तारखेपर्यंत कसा वागतोयस ते बघीन आणि मग ठरवीन तुझ्या बरोबर जायचं का दुसऱ्या कोणाबरोबर. अरे अरे असं भांडू नका यार. आपण प्रेमाच्या गोष्टी करतोय की नाही. हा, मग मी त्याबद्दलच सांगतोय. तुम्हाला पण सांगतो, प्रेमाची गोष्ट 2 हा आमचा सिनेमा 21 ऑक्टोबर पासून रिलीज होतोय. तो तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आमचा हा सिनेमा जसं नवीन नवीन प्रेमात पडलेल्या लोकांसाठी आहे, तसंच वर्षानुवर्ष प्रेमात असलेल्या लोकांसाठी सुद्धा आहे. आमच्या या प्रेमाच्या गोष्टीची जादू तुमच्यावर नक्की असर करेल. तर हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. तर पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट 2. तुमच्या नातेवाईकांना, फॅमिलीजना, मित्रमैत्रिणींना घेऊन 21 ऑक्टोबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेमाची गोष्ट 2 नक्की पहा. आमचा हा फॉर्म्युला तुम्हाला पण आवडेल. नाही आणि ललितचे प्रेमाचे फॉर्म्युले मला आवडतात. मला माहिती वर्क होणारेच आहेत ते. मला खूप आवडतात. ललित यार आत्ता जाऊया. अरे अरे मित्रा, मी काय कधी मगाचपासून सांगतोय मी 21 तारखेला सिनेमा रिलीज होतोय. तर 21 तारखेपासून तो बघायला मिळणार आहे तुम्हाला, आत्ता नाही. असाच उतावळेपणा करतो. नक्की जायचंय. Yes, yes, yes. काय बरं, आम्ही पाहुणचार आता- वगैरे काही. हा, हा जरा म्हणजे चहा अरे वगैरे. माझ्या घरात आलायस ललित. हा. ईशा चहा मी ठेवतो. तू बस ना. अरे ललित तू बस अरे. ना. तू आम्हाला स्टोरी सांग ना यार पिक्चरची काय आहे. अशी गोष्ट हा मी तुम्हाला सांगतो. हे बघ, काय माहितीये का, एक वेळ तुमची बायको आहे ना, ती तुमची मैत्रीण होऊ शकते. क्या बात आहे, क्या बात आहे. हा ऐक ना अजून आहे पुढे. सॉरी. तर तुमची बायको तुमची मैत्रीण होऊ शकते, पण तुमची मैत्रीण तुमची बायको होणं पुढे सांगू नको. मला पिक्चर बघायचा आहे. पुढे तू वाजव बाबा, तू वाजव. मला पिक्चरच बघायचा आहे. एक कमाल आहे यार. बायको वा 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 वा. प्रेमाच्या फॉर्म्युलाचं माहिती नाही, पण आम्हाला हसवण्याचा फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच अवगत आहे. धमाकेदार ट्विस्ट होता आणि खूप बहारदार झाला परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा मस्त एनर्जी होती, मस्त गिव्ह अँड टेक होतं आणि एक काहीतरी विचार मांडला गेला, तो पण फार महत्त्वाचा होता. आणि विश यू ऑल द बेस्ट. प्रेमाची गोष्ट 2 टीमला खूप मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. मजा आली, मजा आली. सई ग्रेट परफॉर्मन्स होता. सगळ्या इंडिपेंडेंट मुलींना हा परफॉर्मन्स खूप आवडणार आहे. स्वतःची विचारसरणी घेऊन ज्या जगणाऱ्या मुली आहेत, आजकालची जी कपल्स आहेत, त्यांना हा परफॉर्मन्स खूप आवडणार आहे. आणि तुम्ही तो खूप रिअल केलात, त्याच्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. खूप नॅचरली, खूप स्मूथ तुम्ही सगळ्याच गोष्टी परफॉर्म केल्यात. खूप खळखळून हसायच्या मोमेंट्स नव्हत्या, पण विचार करायला लावणाऱ्या मोमेंट्स खूप होत्या. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि आमचे स्नेही ललित प्रभाकर यांनी इथे येऊन 4 छान लावले, त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. रुचा, तुला सुद्धा खूप ऑल द बेस्ट. आणि प्रेमाची गोष्ट 2 हा आमचेच प्रोड्युसर गुलकंचे यांचा सिनेमा आहे. तो त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मंडळी, मस्तीखोर मुलांवरून शाळेमध्ये भरली आहे पालक मीटिंग. चला बघूया मीटिंग मध्ये काय घडतंय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अवली कलाकारांना. काय नाही गेलंय पण प्राध्यापक साहेब, ते काय नाही. आज तुम्ही याला शिक्षा द्या. अरे कवरे तारच होते माझ्या पोराला. माझा दत्तू पोरगा कवरे तारच होतोय. रोज येतो सारखं बोलतो याने टपलवला. ते काय नाही. आज याचा काय तो सॉक्स मोजा लावा. अहो कदम, सॉक्स मोजा नाही, सोक्ष मोक्ष असतं ते. समजलं का? सोक्ष मोक्ष 50 वेळा वहीत लिहून काढा. मी काय विद्यार्थी आहे तुमच्या 50 वेळा लिहायला बोलते. मी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदम, मी प्राध्यापक नाही, मी मुख्याध्यापक आहे. हा, आणि मी बघणार आहे. मी पर्सनली या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालाय. बने तर मी खरंच काय नाही केलं तर खोटं बोलतोय तो. कुठं बोलतोय तो? दर आठवड्याला तुझी एक तरी कंप्लेंट असतेच. हा,
आवाज कोण काढतं ना मला एकदा कळलं पाहिजे. जेव्हा जेव्हा माझी मान करत कोण काढतं हा आवाज? सर ही बी काढते. सर मी नाही. मला ह्याच्यावर डाऊट आहे सर, तोंडापाठ ठेवतोय. मग मलाही याच्यावरतीच संशय आहे. बने प्रत्येक आठवड्यात तुझी कंप्लेंट येते. या मुलाचा डबा खा, त्या मुलाचा डबा खा, याला मार त्याला मार, काहीतरी खोडी कर, हे सतत चालू असतं. कळत नाही तुला? मुस्काडा नाही माने मुस्काडू नाही शकत. हे मला पटत नाही. आपण शिक्षक आहोत, आपण असं मारू नाही शकत. आणि त्यात मी बापूजींचा आदर्श ठेवतो. अहिंसा मानणारा माणूस आहे मी. आपण मुस्काडल्याशिवाय बापूजी करणार आहेत का त्याला? मुस्काडा त्याला. मला ही पद्धतच कळत नाहीये. हिंसा करायची आणि मग अहिंसा शिकवायची, मला ही पद्धतच कळत नाही. बने सर खरंच मी काय नाही केलं सर. रडून दाखवू नकोस. खोटं कोणी बोलत नाही. तू खोटं बोलतोयस, कांगावा करतोस, ते काही नाही. तुझ्या कंप्लेंट्स आजपर्यंत मी नजरअंदाज करत आलो, पण यापुढे नाही. आजच्या आज मी तुला या शाळेतून बडतर्फ करणार आहे, निलंबित करणार आहे. सर एवढं मोठं मोठं बोलण्यापेक्षा याला काढून टाका ना. समजलं का? याला काढून टाका सर. सर असं करू नका, मला 10वी द्यायची सर, यावर्षी 10वी द्यायची सर. हवीचं कौतुक मला सांगू नकोस. हेच बोलते पहिले आले शाळेतून काढून टाका. हो कदम हो. सर मला ही नासकी पोर नको आपल्याला सर, काढून टाका असली. बरोबर. वांड पोर आहे लई. वांड पोर आहे. हा तू ते पण आहेस बने. खूप कंप्लेंट चाललेल्या आहेत तुझ्या. तू बाळा रडू नकोस. मला सांग, तुला हा रोज मारतो? मला बघितलं तुम्ही, माझा पोरगा अंग काढतो. बने तर नाव घेतलं तरी तो अंग काढतो. एवढा त्रास देतोय तुम्हाला. मागच्या टायमाला काय केलं त्याने माहिती आहे तुम्हाला? काय केलं? या बनेनी माझ्या पोराच्या खिच्यामध्ये खेकडा टाकला. त्या खेकड्याने काय केलं, एका नांग्याने चड्डी पकडली, दुसऱ्या नांग्याने मांडी पकडली. घालता येत नाही, काढता येत नाही. बने हो सर मी नाही केलंय सर. तू नाही केलं मग कोणी केलं? मला नाही माहिती. प्रत्येक जण फक्त तुझंच नाव कसं काय घेतो? बावळट. हीच आहे सर, हीच आहे. हाच असणार. हाच मी असणार. आता बघितले हे गावले आता बरोबरी. आज पालक सभा होती की नाही? तुझ्या वडिलांना आज बोलवलं होतं की नाही? का नाही आलेत अजून? 1:30 वाजले तरी तुझे वडील आले नाहीत का? येतील पप्पा येतील. कधी येणार? हॅलो हा नाही अरे ते नंतर करा तू. बाप मी आलो इकडे. हे बघ हे ऐक, आता आले. हे नाही नाही ते झालं. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा, नाही, हॅलो. नाही. तुम्ही उशिरा आलेला आहात. हा हा ऐक तू आधी. आता पालक सभा सुरू असताना जर तू म्हणजे हॅलो हॅलो, ऐका ऐका. ऐक मी आलो इथे शाळेत. तू ठेव, नंतर बोलूया. ते बुकिंगचं बघून घेतो. हा चल बाय. नमस्कार, मी बनेचे वडील प्रसाद खांडेकर. हो तेच. ही वेळ आहे का मला सांगा खांडेकर? सॉरी. तुमच्या मुलाची कंप्लेंट आलेली आहे. दर आठवड्याला तुमचा मुलगा एक तरी कंप्लेंट घेऊन येतो. कसं काय किती काय 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 मस्ती करतो माहितीये तुम्हाला? तो तुम्हाला माहितीये त्याने काय काय केलंय? यांच्या मुलाला मारतो हा. बाप्पा मुलांचे डबे खातो हा. मी नाही करत. माने सांगा काय काय करतो हा, सांगा. पोरासाठी टपलावतोय, पोरांच्या दाड्या ओढतोय. बघितला तुमचा मुलगा काय करतो? आहे तुमचं तुमच्या मुलाकडे लक्ष? सॉरी सर. सॉरी म्हणून चालणार नाही. आम्ही सर्व शिक्षकांनी निर्णय घेतलेला आहे, तुमच्या मुलाला आज शाळेतून काढून टाकायचं. नाही नाही सर सर प्लीज प्लीज असं करू नका सर. माझ्या मुलाचं 8वीचं वर्ष वाया जाईल सर. 10वीत आहे तुमचा मुलगा. पण 10वीला कधी गेलो तू? अरे खांडेकर, तुमच्या मुलाकडे नाही, लक्ष तसं- नाहीये. तुम्हाला कळतंय का? काय करत असता एवढं तुमच्या मुलाकडे लक्ष नसायला? नाही नाही सर तसं नाहीये ते. मग झाली- कसं आहे? चुकलं सर, माफ करा. म्हणजे माफ करा. पहिल्यांदा नाही घडलंय हे. मला भटबाईंकडून कळलेलं आहे. मागे 2 वेळा जेव्हा पालक सभा झाली तेव्हा पण तुम्ही आला नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला सांगता आलं नाहीये. प्रत्येक आठवड्याला तुमच्या मुलाची सर कंप्लेंट. मलाच फार कटाळा आलाय सर. वेळच नाही. काय करू सांगा तुम्ही, मला वेळच नाही सर. वेळ नाही. असं कुठल्या गोष्टीत तुम्ही अडकलाय की तुम्हाला वेळच नाहीये? काय झालंय बघायला जमत ते नाहीये? झालंय, कर्जतला ना एक जागा बघितली होती. तिथे नवीनच रिसॉर्ट बांधलंय सर. हा? नवीन रिसॉर्ट बांधलंय. 6 एकर जागेत रिसॉर्ट बांधलंय सर. कोणी? मी 3 महिने झाले आता, पण सर फुल हाऊसफुल. एक दिवस रिकामा नाही, रोज बुकिंग आहे सर. रिसॉर्टचं काय कौतुक आहे इथे? तुमच्या मुलाचं 10वीचं वर्ष आहे, त्याच्याकडे लक्ष आहे का ते तुमचं? झालं, रिसॉर्टचं काय कौतुक सांगता? काय आहे तुमच्या रिसॉर्टमध्ये एवढं? सर काय नाही या विचारात सर. सगळं आहे सर. एकदम नॅचरल रिसॉर्ट आहे. एकदम निसर्गाच्या सानिध्यात. एकदम चारी बाजूने डोंगर डोंगर, सगळी हिरवीगार. आणि सर हे तर काहीच नाही. पिकॉक येतोय, पिकॉक. मोर तो पण येतोय. मोराचा सोडा सर. शेकरू, आपला महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू 2च ठिकाणी. एक तर भीमाशंकरला, दुसरं माझ्या रिसॉर्टमध्ये. बाकी कुठंच नाही देत. 2च ठिकाणी दिसतोय सर. आणि मी काय केलंय, एक इन्फिनिटी पूल बांधलाय. म्हणजे ते काचेवर उभं राहिले ना, खालती डायरेक्ट दरी दिसते सर. अच्छा. लय भारी आहे. आणि ढग म्हणजे हित्त येतात सर. हित्त असं ढगाला टच करू शकता. हित्त येतात सर.
लय भारी झालंय सर. बाकीचं सोडा, झाकुजीचं काय कराल? काय 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 झाकुजी हा कुठला प्राणी आहे? झाकुजी झाकुजी ती नाही पाण्यात बसायचं खाल्लं बुडबुड्या गुदगुल्या करते. तर भारी एक नंबर. म्हणजे मसाज चेअर पण फेल पडते एवढा झाकुजीचा सॉलिड प्रेशर आहे सर. कायाकिंग पण केले. कायाकिंग तिकडे एक लेझी रिव्हर आहे, तिथं आम्ही कायाकिंग केलंय सर. अरे पण नाईट सफारी पण ते सगळं चालू केलंय सर तिकडे. खांडेकर तुमच्या रिसॉर्टचं कौतुक सांगताय तुम्ही मला. इथे तुमचा मुलगा इथे मुलांना मारतोय, शाळेत खाडे करतो, अभ्यास करत नाही, 4-4 दिवस सुट्ट्या असतात. 23 ते 27 रिसॉर्ट फ्री आहे तुमचं. म्हणजे कशाला सर? आता 23 येणार आहे, 23 ते 27 असं 4 दिवस सुट्ट्या आहेत, तर तेव्हा रिसॉर्ट फ्री आहे का तुमचं? ॲक्च्युली माझ्यासाठी बघत होतो मी, फॅमिलीला घेऊन पिकनिकला जायचं होतं. तर मग काय मुख्याध्यापक झाल्यापासून सुट्टी मिळाली नव्हती, आत्ता मिळाली आहे, तर म्हटलं जरा पिकनिकला जावं, तर रिसॉर्ट आहेच तुमचं आणायचं म्हणून विचारलं. आहे काय चाललंय सर तुमचं? रिसॉर्टच्या काय चर्चा चालताय? ओ तुम्ही याला पहिला शाळेतून काढून टाका. आपलं ठरलं होतं ना याला शाळेतून होय, काढा. हे बघा, हे बरोबर बोलतायत. तुमचा मुलगा शाळेतल्या मुलांना त्रास देतो. मधल्या वेळेत 23 ते 27 रिसॉर्ट फ्री आहे का बघा नाही का? सर तुम्ही येणार? हा. सर बुकिंग फुल असलं तरी कॅन्सल करतोय सर. तरी कॅन्सल करतोय सर. तुम्ही येणार म्हणजे विषय आहे का? अरे काय झालं तुमचं तेच कळत नाही मला. या पोराला शाळेतून काढायचं आपलं ठरलं होतं ना. बरोबर. मग तुम्ही पिकनिकचा प्लॅन काय करताय? नाही, तसं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, गुरु येतात म्हटल्यावर काय विषय आहे? होय खांडेकर, आ, अजून एक गुरु ऍड झाला तर चालेल का? म्हणजे मला पण यायचे. माने सर. मला याचे काय झालंय, नवीन नवीन लग्न झालंय सर. बायकोला नुसतं देवदर्शनच करून आणले, कुठे नेलंच नाही. ती माझ्या नावानं बोंबालती सारखी, कुठेतरी न्या, काहीतरी दाखवा. तिला जरा शिकरू दाखवला असता, मोर दाखवला असतं, जरा तिला बरं वाटलं असतं थोडस. म्हणजे आम्ही गेलोच नाही कुठे थोडस. मी समजू शकतो. काय होतंय सर, ती रविवारचं डोकं खाती माझं डोकं फिरलं नाही. पेपर चेक करताना उगं पोरांवर राग निघतोय मग माझा सर. असं होतंय ते. नाही, मला माझ्या मनात नसतंय तसं काय पोरांवर राग काढायचं, म्हणते माझं होतंय सर. समजूच शकतो. सो आपला पेशा जो आहे तो इतका असा काय म्हणतो आपण, इतके ऑक्युपाईड असतो ना कामात, की आपलं लक्षच नसतं कुटुंबाकडे. हा, ते काय होतंय सर, आपलं सहजीवन व्यतीत करता येत नाही. अरे बापरे, किती सुंदर मराठी बोलता. नेहमी का नाही बोलत तुम्ही असं? मला लय बोलायचं असतं, ते ट्रस्टी बोलून देत नाहीत. नाही ते मला असं वाटतंय माने सर, ट्रस्टीनं वाटत असेल तुम्ही शुद्ध बोललं तर विहारच घ्यावे लागेल. आपण मुद्दा सोडायला मूळ मुद्दा सर. होईल होईल सर. तुम्ही येताय? ठीक आहे, मग एक काम करा. तुमचे किती? आमचे 6 आणि तुम्ही दोघं नवरा बायको. नाही मेहण्याला घेऊन येऊ का? मेवणा आणा, मेवणी आणा, माने सर त्याला काय होतंय हो? 6 आणि 3 9 झालं. मी बोलतो मॅडम तर माशी बसले कधी हाकला किती? समजलं का? सामखीळ आहे. सॉरी मॅडम, आता हे दोघं येते, तुम्ही पण या की. चला मग ठरलंय बघा सर, तुम्ही पण येत आहे, माने सर येत आहे, मॅडम तुम्ही पण येत आहे. ए बारक्या, पप्पांना विचार, तू पण चल की. मी पप्पा हा बारकी आहे. काय फालतूगिरी चालली तुमची? अरे तू आपलं काय ठरलं होतं याला शाळेतून काढायचं ना, तुम्ही ही फालतूगिरी चालली. मी कशाला आले? माझ्या पोराला त्रास होतो म्हणून मी इकडे आलोय ना. ह्यो पोरगा सारखा माझ्या पोराला का मारतो? मी विचारणार. त्याला शाळेतून पहिला करणार आहे. अरे आम्ही चाललोय, तुम्हाला काय एवढं बुडबुड यायचे ते? नाही. थांब. माने बरोबर आहे त्यांचा कदम. मी बोलणार. बने, तुझ्यामुळे त्यांना त्रास होतो, कळलं ना? फक्त तुझ्यामुळे त्रास होतो. एक ऐक, हे कर. येड्या जाण्याचं कसं आहे? म्हणजे काय, सगळी चोख व्यवस्था होणार सर. अरे काय फालतूगिरी चालली तुमची मगापासून. तुम्ही आल्यापासून याला शिक्षा द्यायची. त्याची शिक्षा. अरे वा, तो दोषी आहे, तुमचा मुलगा दोषी आहे. हा कुठला दोषी? हा कदम, हा दोषी कुठं आहे? नका ना बोलू कदम, नका. तुम्हाला कळतंय का दत्तू? महापुरुषांची वचनं ऐकलीत तू? हो. महापुरुष काय म्हणतात? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो की नाही? मग तू कोण आहेस? दत्तू कदम. मार याला, मार. अरे मी काय, तू अन्याय सहन करतोस की नाही? मग तू दोषी आहेस की नाही? असं नको करूस. अन्याय सहन नाही करायचा. हा बने, फ्रेंडशिप कर. या इकडे फ्रेंडशिप घ्या दोघं पटकन. फ्रेंडशिप घ्या लवकर. हे घ्या, फ्रेंडशिप घ्या पटकन एकमेकांची. हा
ओके बघितलं तुम्ही बघितलं मैत्रीत चाललंय मैत्रीत बघितलं. चाललंय नाही काय करतोय तो? सगळं ओके आहे खांडेकर हा. आता तुम्ही जर एवढी सगळी व्यवस्था करणार आहातच तर आम्हाला सगळ्यांना आवडणार आहे यायला हा? म्हणजे आम्ही सगळे शिक्षक आता हा शालेय उपक्रमच समजतोय आणि तुमच्या रिसॉर्टवर येतोय चला चला बे बारक्या चल आपण पण जाऊया मग चलो मी बारक्या मगापासून सांगतोय वसाऱ्या मी तुझा पप्पा आहे. मी बारक्या. तू बदल. वा 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 वेकेशन हा विषय घेऊन सगळ्यांच्या मनातली प्रेमाची गोष्टच बोललात तुम्ही जणू खूपच झाला परफॉर्मन्स मजा आली. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा. छान होता विषय छान खुलवलात आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स होती. फक्त तोंडावर माशी बसली ती हलवा एवढ्यासाठी तुझं चामखे लावलायस तो विशेष रंजक होता आणि ते दिसतंय पण इंटरेस्टिंग म्हणजे त्यामुळे त्याला एक कॅरेक्टरला एक गंमत आली त्या चामखीळीमुळे. बाकी सगळे नेहमीप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स मजा आली. सई वांड परफॉर्मन्स होता. अरुण दादा शेवटी तुम्ही असं केलं आणि तुम्ही म्हणजे या अख्ख्या भूतलावरती असं एकच मनुष्य आहे जो फक्त ऍक्शन बाकी आम्ही सगळं समजून आम्हाला समजतं आणि आम्हाला समजतं अरुण दादा द मोस्ट वंडरफुल थिंग इज आम्हाला समजतं. तुम्ही अमेझिंग आहात अरुण दादा. काही काही टायमिंग्स आणि डायलॉग डिलिव्हरी अशक्य होती. फार मजा आली. व्हेरी नाईस. मंडळी एका रियालिटी शो मध्ये एका कलाकारासोबत आलं आहे त्याचं कुटुंब. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रियालिटी अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर बोलूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. सुंदर झालं क्या बात है क्या बात है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सातारची शान देशी आवाज आणि देशी हॉटनेस आणि ज्याच्या फिरतीचा विंचू अख्ख्या महाराष्ट्राला चावलाय असा रोहित माने याच्यासाठी. काय परफॉर्मन्स होता रोहित. वा. सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा च्या सेमी फायनल मध्ये तू पोहोचलेला आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतं या क्षणी. मला लईच भारी वाटतंय म्हणजे एक नंबर वाटतंय म्हणजे नाद खोळा म्हणजे नाद साधा सुद्धा नाही म्हणजे खोळा असं वाटतंय. अरे क्या बात आहे. आणि जेव्हा तू हे सगळं बोलतोस ना तेव्हा आम्हाला पण रोहित माने म्हणजे रोहित मानेच आठवतं बरं का. थँक्यू. वा. पण आमच्याकडे तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आहे. शिकवताय काय मला. वा. कॉन्फिडन्स चांगला आहे असाच ठेव. पण सरप्राईज असं आहे की तू इथपर्यंत पोहोचलायस तर तुझं कौतुक करायला आणि तुला आशीर्वाद देण्यासाठी या मंचावर आज इथे रोहित मानेच्या कुटुंबातले सदस्य येणार आहे. हॅलो 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 प्रिया येस प्रिया येस येस येस. हा डावीकडे घे त्याला डावीकडे. हा. अगं तुझ्या डावीकडे घे डावीकडे वळवलं डावीकडे घे तुझ्या. ओके. चला आता आई बाबा घरी येत. अगं तुझे आई बाबा नाही मानेचे आई बाबा. मानेचे आई बाबा. रेडी. हा चला स्टँड बाय रोलिंग ऍक्शन. तर जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया रोहितचे बाबा संजय माने, रोहितची आई छाया माने आणि रोहितची आत्या तुळसा वाघमारे यांचं. वेलकम. या ना वरती या इथे. अरे बापरे. ऐक
वा 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 सगळे फारच भावुक झालेले आहेत. समजू शकते. आनंद होणं साहजिकच आहे. शेवटी मुलगा हा सानी धप शोध नव्या गानहिऱ्याचा सेमी फायनलला पोहोचलेला आहे. तुम्हा सगळ्यांचं या मंचावर खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. या क्षणी आता तुम्हा सगळ्यांच्या काय भावना आहेत जाणून घ्यायला आवडतील. चांगलंय चांगलंय. छान आहे कार्यक्रम तुमचा. आम्हाला आवडतो. सगळे चांगले गातात सगळे. आणि तुमचा रोहित कसा गातो? तो भारीच गातोय. मग शिकवलंय कोणी? माझ्याकडनं आलंय त्याला गाणं. पाळण्यात होता, त्याच्या कानात नाव ठेवायला कुर्र केलं, तो सूर पकडलाय त्यानं. वा वा वा. मी गायचे ना, हळदीत गायचे, तसं गायचा. खंडोबा नवरा झाला ग, हळद लागली बानाई सईबाई. आत्याबाईंसाठी टाळ्या. आपण विचारूया की आईंना कसं वाटतंय? आईंच्या डोळ्यात पाणी दिसतंय. आई, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. मस्त माईक 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 त्यांना द्या. माईक त्यांना द्या. छान वाटतंय, मस्त वाटतंय इथं येऊन. वर घ्या वर घ्या वर घ्या. छान वाटतंय, मस्त वाटतंय इथं येऊन. मस्त वाटतं इथे येऊन, मस्त वाटतंय. म्हणजे आमचं पोरग इथं एवढ्या मोठ्या स्टेज वरती गायतंय. आम्हाला छान वाटतंय. म्हणजे ऊर एकदम भरून आल्यासारखं. भरून एकदम भरून आला. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर त्याला गायची संधी दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. आभार आहे. आणि आमचं लेकरू खूप मोठा माणूस झाला. खूप मोठा माणूस म्हणजे मोठा माणूस होणार नाही तो. कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा म्हणजे डाऊट घेता का माझ्या? तसं नाही डाऊट. अगं कुणाचा पोरगा आहे म्हणजे कुणाचा पोरगा आहे? कुणाचा पोरगा आहे? आमचा पोरगा आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो. सगळी जण गावात असे सगळे मिळून बघतो. ऊर भरून येतो. ऊर भरून येतो. वा वा वा. खूपच छान, खूपच छान. तर तुम्ही आज इथे आलेले आहात आणि सेमी फायनलला पोहोचलेला आहे. एवढ्या मोठ्या मंचावर गायनाची संधी मिळाली आहे रोहितला. तसं कधी वाटलं होतं का की लहानपणी की हा गायक होईल किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, तर तसं काही झालं होतं का? नाही, तसं नव्हतं झालं. म्हणजे पाळण्यात म्हणजे ह्याच्या पाय बरबटलेले असायचे. काय बोलतोय? पिचक होतं पिचक. नुसतं हागायचं पाळण्यात. लय वेळा दुपटी बदलायला लागायची. आणि असं हातात घेतलं का फेंद्र नाक होतं नुसतं. काय पण बोल नको का बस त्याला का नव्हतं काय? हा पिचक नव्हतं काय तू? नका 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 सांगते. आईंना विचारूया आपण आता. आईंना कसं वाटतंय? माईक द्या. माईक द्या. खरं सांगू का? माझं लेक थांब. माझं लेक बोल. खरं सांगू का? माझं लेकरू माझ्या पोटात होतं ना, पोटात तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं का आमच्या घरामध्ये गायकच येणार आहे. काय येणार आहे? हो का? काय येणार आहे? काय हो. कारण मला तसे डोळ्याच लागले होते. डोळे लागले होते ना. त्याची डोळे लागले होते. म्हणजे काय नेमके काय मोहम्मद रफीची गाणी ऐकण्याचे डोळे लागले? नाही माहिती इकडे. हा हॅलो. काय झालं? हिला डोळे कसे लागलेले? मृदुंग असेल मृदुंग, त्याचं पीठ खायचे डोळे लागलेले. मृदुंगाचे पीठ खायचे डोळे लागले. बसल्या ठिकाणी 4-5 मृदुंग खायची बोला. त्याच्यामुळे सावत्या गायक निघाला. तेव्हाच वाटलं होतं का कोणीतरी वाजवणारच आपल्या घरामध्ये गाणारच तेव्हा आपल्या घरामध्ये येणार. गाणं पण इकडे दे. हा हॅलो. पण ऐकू येतंय? हॅलो म्हणून. हा तर मला जर त्यावेळी कळलं असतं की हा गाणार आहे, त्या मला गाऊत दिला नसता. असं का म्हणताय काका? कारण माझं नुकसान झालं ना यांनी. म्हणजे काय? माझं दुकान आहे. माझ्या दुकानात आधी सावत्या बसायचा. आता तिकडे मी काय केलंय, सावता नाही तर एक माणूस ठेवलाय. तो घेतो 1,500 रुपये. नुकसान कोणाचं झालं? हो पण काका, जर हा शो तुमचा मुलगा जिंकला तर त्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. आणि हरला तर? कशाला हरवायचं? आणि हरला तर काय कराल? जिंकल्यावर 10 लाख रुपये आहेत ना. आता तो काय स्पर्धक आहे, त्याला काय मी त्याची चोक घे.
काय मिळते त्याला नाही पण- काय मिळते काय पण झालं तरी आम्हाला आनंदच होणार हरला तर घेईन का घरात होणार आहे घरात घेईन का हरला तर नाही ढुंगणाला तर मारून फेकून दिली बाहेर मग सांगणार माझे गुण घेतले त्याने सगळं ठेवलंय त्याला थंडाबा नवरा झाला चार चौकात कशाला करताय तुम्ही सगळे लाज काढू नका माझी सारखं डोकान बोलू नको काय बोलली ती मागे पाय बरा वाटलं होल्ड 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 येस 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 ए मागे आहे तुझ्या सॉरी इकडे ऐका ना ए रोहित ऐका आत्या आई बाबा रोहित बद्दलचा एखादा किस्सा हवाय आम्हाला 1.5 मिनिटाचा वगैरे म्हणजे त्याच्या गायनाचा वगैरे त्याने तालीम वगैरे कुठे केली असेल ना रियाज वगैरे तो किस्सा हवाय बाकी काहीच नको इकडचं तिकडचं हा मी तो किस्सा पाहिजे आणि एक मिनिट अँकर आहेस ना हो मग रमतेस काय त्यांच्यात अरे इट्स पार्ट ऑफ माय जॉब ना हा मग तेच सांगतोय कुठे थांबलं पाहिजे कुठे कॅरी हे कळलं पाहिजे ना फोकस कर कळलं का फ्लोअरवर येऊन माझा अपमान हे नेहमीचं विक्टीम कार्ड नको खेळू का आणि इथे बघायचं फक्त चल चल जा करा ए रिॲक्शन दे झोपतोयस मध्ये मध्ये चला 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 चलो चलो स्टँड बाय रोलिंग ऍक्शन वा 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 तर आता आपण विचारणार आहोत रोहितच्या आईला तुम्ही एक छोटासा गोड किस्सा आम्हाला सांगा हा मी सांगते रोहितच्या लहानपणी रोहित लहान हा ह्यो लहान होता ना तेव्हा माळावरती आम्ही घर बांधलं होतं घर बांधलं होतं, तर घर. त्याची वास्तुशांती होती असू असू आणि ती वास्तुशांती नव्हती चुलता आहे ना त्याचा अनिल आहे ना त्याचा हे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता नाही वास्तुशांती होती असू, असू. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता हा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम 2 वर्षानंतर झाला होता आधी वास्तुशांती होती अनिलचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता हिला काय माहिती वास्तुशांती आधी झाली नंतर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम काही का असेल, त्यांना आठवत नाही. कार्यक्रम असू द्या कुठला पण वास्तुशांतीचा कार्यक्रम होता हा तर ह्याला सांगितलं सगळ्यांसमोर गायला आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता हिला काय बी माहित नाही अर्धी माहिती घेऊन आली कळलं ना आणि हिला किस्सा सांगायचे टीव्ही दिसला हिला पुढं पुढं करायचंय वास्तुशांतीचा कार्यक्रम होता माझी बुद्धी भ्रष्ट सगळ्यांसमोर तुम्हाला बोलायला काय धरणं डोळ्यात बोला की आधी सांगते. सगळ्यांसमोर चार चौघात तुम्हाला खोटं अरे थांबा नाही आत्या स्टेजवर आहे ना यार तू. मला नाहीच बोलायचं काही तिकडे मारा काय करा आत्या, बस बस झालं कळलंय हो सुपारी फोडली त्यांची सुपारी फोडली बस नाही तर काय माहिती दिलं त्यांच्या हातात मम्मी थांब ना ज्ञान गेल्यासारखं वागा अरे हो कळलं ना यार स्टेजवर आहे खूप कशाला घेऊन आलाय त्याला तू वेळ चाललाय आपला शूटिंगचा प्लीज तुमच्या घरच्यांना सांगा प्लीज ते का बस ना यार तू न स्टेजवर आहे सांगा ठीक आहे सांगणार तुम्ही सांगा मला नाही सांगायचं नाही का? मोकळे नाही सांगायला बरं, आई तुम्ही सांगा मी सांगाय गेले तर हे माझ्या तोंडात शब्द बाहेर पडू देत आहे का मला नाही बोलायचं खरं मग आत्या ना, मम्मी. तुम्ही सांगा सांग तुम्ही सांगा मला नाही अरे सांगायचं कोणीतरी काही. सांगा ना किस्सा सांगा कोणीतरी ना. सांगा आत्या सांग तू सांग मम्मी तू सांग मला नाही सांगायचं त्यांना बोल मग त्यांना बोल. मध्ये बोलू नको सांग ना मम्मी धर दे इकडे. सांग ना तू सांग ना पुढं, असं नको पुढं तू ते नादा कर, नको लागू TV वर ना. अरे हो ना आता कळलं ना थांब ना बस ना, बस. एकच सूर वाढला आहे बस थांबा सावते आमचं लेकरू लहान होतं तर वास्तू शांत होती. थांबा ना तुम्ही हा. तर तिथं हे माळावरती घर बांधलं होतं तर वास्तू शांती होती वास्तुशांती. सगळेजण लय गोंगाट करत होती तर मी गोंगाट करू लागले. ह्याला म्हंटल का तू तिथं गा गा. पण तिथं आली होती उमा उमा आली होती उमा म्हटली का नको गायचं नको आमची सुलू आहे ती पटकन नाचून दाखवल अजून दाखवेल सुरू उमा नव्हती तिथं हा उमा नव्हती कुंदा होती वंश तिथं उमा आली होती कुंदा होती अहो कुंदा आत्या. नव्हतीच आली तिथं उमा नव्हती तिथं ऐका ना असू द्या ना कोणी का अहो असेना, कुंदाचं पुढे येणं शक्यच नाही 9 महिन्याची पोटू कुंदा होती चांगली भरजरी साडी आत्या, चला, उमा आत्या. नव्हतीच तिथं आता. आत्या. कशाला आपलं तुमचं नाचवायचं मध्ये रंगाची साडी नेसली पदरावर मोर होता कुंदा होती अहो, कुंदा आलीच आत्या. नव्हती 9 महिन्याची पोटशी होती सांग ना. उमा आली होती तिची ती सुलू होती हिचं खरं करायची सवय पुढे जाऊ द्या नाही पुढे हिचं खरं करायची सवय म्हणजे मी बोलते ते सगळं बोलतेस का गपकी आम्हाला किस्सा सांगा ठीक आहे रोहित लहान होता तिथं तर वास्तुशांतीला त्याला गायला सांगितलं गायला सांगितलं मस्त गायत होता तर सगळेजण शांत बसले शांत बसलेले. तेवढ्यात उमा म्हणाली आणि सुलू आली सुलूच्या हातात होतं झुरळ जुरळ होतं जुरळ झुरळ घेतलं आणि ह्याच्या पॅन्ट मध्येच टाकलं
टाकलं बॅनर चड्डी चड्डी मागे टाकलं डोंगळा होता डोंगळा झुरळ नव्हतं नव्हतं डोंगळा होता आत्याबाई वंस थांबा. झुरळ होतो आत्याबाई. डोंगळा होता झुरळ नव्हतं वंस झुरळ होतं डोंगळा नव्हती गडबडीत असती तिला नाही ए माहिती. सायलेंट अरे नका ना यार, मम्मी यार, गप्प बसा ना यार. अरे यार काय थांबा करायचं यार तुम्हाला? अरे थांबा इकडे अरे माने सॉरी सर. सॉरी काय फॅमिली आहे तुझी 1.5 मिनिटाचा किस्सा हवाय काय सांगतायत हे काय ह्याच्यात काय प्रोमो कापू हा सांग मला देशी हॉटनेस असं कॅम्पेन करतोय तुझं आम्ही काय काय प्रोमो कापू भोंगळा देशी हॉटनेस पिल्लूबाईकडे भोंगळा होता असं प्रोमो कापू काय करू मी माझ्या चडीच्या पलीकडे जायना झाले ती झोळ सोडते ती डोंगळ काय सोड तुम्हाला आडनाव माने चड्डीचे किस्से सांगतायत कळतंय का तुला एक साधा इमोशनल किस्सा पाहिजे 1.5 मिनिटाचा केवढं लांबलंय तुमच्यामुळे सांग ना त्यांना मी सांगतो. थांब तू बाजू कशाला बोलवलं त्यांना हा? कशाला बोलवलं त्यांना अरे सरप्राईज दे आम्हाला काय माहित तुझी फॅमिली अशी आहे ऐका आत्या आई बाबा एक इमोशनल किस्सा हवाय मानेबद्दलचा हा आणि कसं आहे तुम्ही जे किस्से सांगतायत ना ते आम्ही नाही टेलिकास्ट करू शकत कारण SNP असतो आम्ही एक वेळ देवाला घाबरत नाही पण SNP ला घाबरतो हा? तर काही इमोशनल किस्सा आहे का त्याच्या माझ्याकडे गळ्याच्या वरचा आहे गळ्याच्यावर इमोशनल किस्सा माझ्याकडे हा माझ्याकडे तो सांगा हा ठीक आहे तर हॅलो थांबा येणार मला सांगणार थांबा बाबा हा जरा थांबा अँड बाय रोलिंग ऍक्शन रोहितचे वडील संजय माने आता आपल्याला एक खूप गोड किस्सा सांगणार आहेत रोहित बद्दल सांगा. सांगायचं ना हां हॅलो हां तर काय झालं तर तेव्हा ना चिंतामामा आहे ना चिंतामामाच्या अंगणात सावत्या गात होता एवढ्या जोरात गायला की आजूबाजू सगळी लोक रडायला लागली एवढी रडली की नंतर कळलं चिंतामामा गेला म्हणून रडत होती इमोशनल पांडू मामा गेला चिंता नाही गेला चिंतामामा गेला पांडू गेलता चिंता नाही गेला तुला माहित नाही तू गडबडीत असतोय तुला माहित नाही बायकोच्या पदराचं तू आता बोलायला लावू नको बायकोच्या बायकोच्या पदराचं पदराचं काय? नंदीबाईला आहेस तू बायकोच्या तुम्ही आता मागं जाताचं मागं. बोलताय, आत्या, असं मी बायकोच्या ऐकून पदराचं घे. आता पांडू त्या नाही, चिंताला फोन लाव फोन लाव. मम्मी थांब जरा आता मध्ये बोलू नको थांब तेच तिला मध्ये कशाला मध्ये फोन लावते बोलायचं. चिंतेला गेला ना वर चिंतेला जाऊन भेट जा मग तिकडं वा सुपर कमाल ऐक रोहित काढलेला अरे रोहित मिळालाय झालंय शूट त्यांचं झालंय त्यांना जायला सांग झालं मिळाला किस्सा झालंय आत्या बाबा आई झालंय तुमचं थँक्यू काका थँक्यू ताई ओके थँक्यू वय पुढं चालली मोठी टीव्हीवर करती नमस्कार करती चमत्कार मिळालाय किस्सा तू गा बस मिळालाय हो मिळालाय अँकर प्रिया आता आपण काय करायचंय जिथे गाणं संपलं ना तिथे कंटिन्यू करायचं आणि सांगायचं की रोहित माने म्हणजे देशी हॉटनेस ह्याची फॅमिलीची ट्रॅजेडी आहे ओके तो अनाथ आहे चालेल सेमीफायनल आहे हा तो अनाथ आहे आणि इथून पुढे जायचं आहे आपण कळलं तो एन्जॉय कर रे तू एलिमेंट होणार आज रेडी ऍक्शन अप्रतिम गायलास रोहित खरं तर इथे आपला एक सेगमेंट असतो की आपण फॅमिलीला बोलवून त्या कंटेस्टंटला सरप्राईज देतो पण खूप जड अंतःकरणाने मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की इतकं गोड गळा आहे मंडळी पण या गळ्याला आई वडिलांचं छत्र नाही लहानपणापासूनच अनाथ असलेला खूप लहान असताना आई वडिलांनी सोडून दिलं याला आणि हा एकटा मोठा झाला मला खूप आवडेल तुझ्याकडून ऐकायला रोहित की एवढा खडतर प्रवास तू कसा साध्य केलास आणि आज तू या मंचावर पोहोचलायस किती अडथळे आले या प्रवासात कचऱ्यात टाकून गेली होती मला कचऱ्यातनं माझं गटुडं एका कुत्रीनं उचललं नेऊन कुठल्या तरी संस्थानाच्या उंबऱ्यावर ठेवलं तिथंच मोठं व्हायला लागलो मी मला काय आठवत नाही तेव्हाचं शेवटी एक गाडी पकडली आलो मुंबईला सायनला 96 साली मुंबईला आलो मी मला राहायला जागा नव्हती सिग्नलवर झोपायचो मी सकाळच्या गाड्या पुसायचो गाड्या पुसताना गाणी म्हणायचो एका माणसानं माझं गाणं ऐकलं काच खाली घेतली त्यानं मला गाडीत घेतला त्या माणसानं मला घडवलं
त्या माणसानं मला उभं केलं, तो माझा गुरु. वा वा रोहित, इतका कठीण प्रवास तू सर केलास. आई वडिलांचा कधी राग नाही आला? कळल त्यांना पण, कवा तरी माझं गाणं त्यांच्या कानावर पडल, बोंगाड्याच कळल मी कुठं आलोय ती. तू त्यांना मी कोण आहे. मंडळी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित मानेसाठी. आपण बोलूया पुढच्या कंटेस्टंट कडे. तुम्ही बघत राहा सानी धप, शोध नव्या गानहिऱ्याचा. क्या बात है, जोरदार टाळ्या. धमाकेदार झाला परफॉर्मन्स. आहा, बघूया ह्या सरसे काय म्हणतात. प्रसादा. अफलातून सगळ्यात आधी सचिन मोटे, भूषण शेलार आणि अर्थातच सचिन गोस्वामींसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर विषय होता आणि लाजवाब कॅरेक्टरायझेशन होतं. एक एक कॅरेक्टर म्हणजे ओ हो, शोधून असं वेचून घ्यावं असं एक एक कॅरेक्टर होतं. माने, सुरुवातीच्या खऱ्या गाण्यापासून शेवटच्या खोट्या बोलण्यापर्यंतचा अद्भुत प्रवास होता. फारच अप्रतिम. म्हणजे तुझ्या गाण्यातली एनर्जी, नंतर हळूहळू कुटुंबामुळे तुझा झालेला त्रागा आणि मग त्या त्राग्यातनं ते शेवटचं खोटं बोलायची तयारी झाली. तो प्रवास फार उत्तमरित्या दाखवला असतो. मजा आली, खूप मजा आली. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता. काय ऑब्झर्वेशन आहे सगळ्यांचं. म्हणजे तुम्ही खरंच कधीही कुठल्याही अशा मोठ्या कार्यक्रमाला न गेल्यासारखे वाटत होता तिघेही. मला तिघांचं विशेष कौतुक करायचं आहे, कारण तुमच्या वागण्याने तुम्ही तुमच्या घरचं वातावरण अख्खं उभं केलं. म्हणजे तुमची केमिस्ट्री काय असेल, घरी काय असेल, हे सगळं आम्हाला दिसलं. तुमचं लग्न कसं आहे तेही आम्हाला दिसलं. मँडी छोटासाच पार्ट होता, पण लाजवाब, फार मजा आली. ती जे बोलते ते रिपीट करणं असो किंवा माय घेतल्यावर हॅलो हॅलो म्हणत होता, ते पण आउटस्टँडिंग होतं. खूप मजा आली. आम्ही तुमच्या तिघांचंही खूप जास्त एन्जॉय केलं. तुमच्या तिघांची जबाबदारी पूर्णपणे वेगळी होती. ह्युमर सगळा इकडे होता, पण तुम्हाला बॅलन्सिंग ॲक्ट करायचं होतं, ते जास्त अवघड होतं. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन्स. मला एक आपल्या टीमचं अप्रूप असं वाटतं की एक जग निर्माण करतात तुम्ही आणि त्या जगात सगळ्यांना घेऊन जाता आणि कोणीही मागे राहत नाही. आम्ही तिथे राहून परत येतो. ही तुमची पावती आहे आणि हे तुम्ही नेहमी करता. त्याबद्दल थँक्यू आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पुन्हा एकदा प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या जत्रेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मंडळी, आपण भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.